मी माझ्या संस्थेचं नाव साई सुनील केअर कॅन्सर संस्था. मी कॅन्सर मार्गदर्शन सेवा करते त्या संस्थेच्या माध्यमातून. मी स्वतः एक कॅन्सर पेशंट आहे. 2000 साली मला कॅन्सर झाला होता. मी स्वतः ट्रीटमेंट करून मुंबई आणि इकडे म्हणजे इथले पण पहिलं ऑपरेशन माझं इथे झालं, अरविंद कुलकर्णींनी केलं. त्यात माझा कॅन्सर डिटेक्ट झाला आणि मी मग बॉम्बेला, माझं माहेर असल्यामुळे मी बॉम्बेला गेले. हळूहळू माझी ट्रीटमेंट सगळी तिथं कॅन्सरची 2 वर्ष चालली. माझं माहेर मुंबई असल्यामुळे मला बाकी सुविधांचं म्हणजे मला राहण्याचा वगैरे काहीच प्रॉब्लेम आला नाही. मी पूर्ण ट्रीटमेंट करून जेव्हा मी इचलकरंजीत परत आले, मी बरी होऊन आले. कॅन्सर असं म्हणतात, आता कॅन्सर झालं की घाबरतात लोक, बरा होत नाही. पण आज 26 वर्ष मी आनंदात जगले. म्हणजे तर मी काय केलं, मला कॅन्सर पेशंटला मला स्वतःला बघायला लोक यायला लागले. तेव्हा मी माऊथ बाय माऊथ पब्लिसिटी करायला लागले की कॅन्सरवर टाटा हॉस्पिटल अशा सुविधा आहेत, तशा सुविधा आहेत, हे सगळं मार्गदर्शन करायला लागले. हळूहळू मी कॅन्सर पेशंटला जाऊन भेटायला लागले. पेशंटचे नातेवाईक माझ्याकडे येतात आणि असं काय, मग मी हळूहळू ते माऊथ बाय माऊथ पब्लिसिटी केली, त्यांना दिलासा दिला. डॉक्टर जरी आले किती सांगितले कॅन्सर सायन्स पुढे गेले, कॅन्सर बरा होतो. पण जेव्हा एक पेशंट बरा झालेला दुसऱ्या पेशंटला सांगतो तेव्हा त्या पेशंटची आत्मीयता वाढते, मानसिकता वाढते, मनोधैर्य वाढतं आणि तो खुश होतो. म्हणजे आता मी हळूहळू असं करत 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 2009 साली मी माझी स्वतःची संस्था स्थापन केली. कारण प्रत्येक पेशंटला मला बरोबर घेऊन जमलं नाही. बॉम्बेला जाणं, सुरुवातीला मी पेशंटला घेऊन जात होते बॉम्बेला. त्यांची राहण्याची सोय 10 रुपये, त्यांचं फाईल काढणं, त्यांना कन्सेशनमध्ये बसवणं आणि मी येत होते. प्रत्येक वेळी मला ते जमलेलं असं शक्य नाही. मग इथे गोकुळ शिरगावला कोल्हापूर कॅन्सर सेंटर डॉक्टर सूरज पवार आणि रेश्मा पवार यांचं हॉस्पिटल सुरू झालं. ते पण बॉम्बेचेच आहेत, टाटावरनंच इथे येऊन त्यांनी हॉस्पिटल काढलं. त्यांची टीम आणि त्यांचे सगळे डॉक्टर मी आता पेशंट पाठवते, त्यांना भरपूर सहकार्य करतात. मी फोन जरी केला कुठल्या एखाद्या पेशंटसाठी तरी ते त्यांना कुठल्या स्कीममध्ये बसवायचं काय, एक वेळा पेशंटची फाईल काढायची पण परिस्थिती नसते, तशावर ते पण ते फ्री करतात, मला भरपूर सहकार्य करतात. आणि मला असं वाटते की मला कॅन्सर बरा झाला, मला हे देवाने बोनसमधून जीवन दिले, तर मी अखंड माझं जोपर्यंत जीवात जीव आहे तर मी कॅन्सर पेशंटचीच इथून पुढे सेवा करत आले आणि करणार. कारण मला असं वाटतंय जे माझ्यावर मी जे भोगले ते इतर कुणी भोगू नये त्यांना. आणि अशा वेळेला पुरा परिवार, घरातली माणसं, घरातले सगळे मेंबर एकदम ॲपसेट होतात, त्यांना बरं वाटत नाही, त्यांची मानसिकता पूर्ण ढळून जाते. अशा वेळेला आमच्यासारख्याने सल्ला दिला त्यांची मनाची मानसिकता वाढते. माझ्या संस्थेतून मी आता बऱ्याच जणांना मुंबईला काही जमत नाही, ज्यांना मुंबईला नाही जमत त्यांना गोकुळ शिरगावला कोल्हापूर कॅन्सर सेंटर सूरज पवार, रेश्मा पवार यांच्याकडे मी पाठवत असते. त्यांनी माझे जेवढे पेशंट आतापर्यंत गेले त्यांना अतिशय योग्यरित्या सहकार्य करतात, त्यांना मार्गदर्शन करून कुठल्या स्कीममध्ये बसवतात, कन्सेशनमध्ये सगळं काम करतात. त्यांचा मला खूप एक देवासारखे मला ते धावून येतात. माझ्या प्रत्येक पेशंटला देवदूतच आहेत माझे ते, आणि मला खूप चांगलं सहकार्य करत आहेत. आणि मला असं वाटतंय की जोपर्यंत आपल्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी कॅन्सरची सेवा करत होते आणि करत राहणार. आणि मला असं वाटतं की समाजाने पण थोडंसं असं, ह्या कोल्हापूर जिल्ह्यातील ही संस्था माझी एकमेव माझी पहिली संस्था आहे. मला असं वाटतं की ज्यांना शक्य आहे की आपण जे वाढदिवस करतो, मोठ्या मोठ्या पार्ट्या करतो, त्यातनं थोडेसे पैशाची बचत करून अशा संस्थेला जर तुम्ही देणगी दिला तर बऱ्याच पेशंटला जीवदान मिळू शकतं आणि त्यातनं त्यांना कॅन्सर पेशंटच्या ट्रीटमेंटला सहकार्य मिळू शकतं. माझी एक समाजाला विनंती आहे, खरोखर हे काम अतिशय चांगलं चाललं आहे माझं, आणि तुमच्यासारख्याची त्यात मला मदतीचा हात मिळाला तर अतिशय ही संस्था हे छोटंसं रोपटं आहे, याचा वटवृक्ष नक्कीच होईल. अलीकडे माझ्या संस्थेला आता देणगी द्यायला लागलेत लोकांना. माझ्या कामाची पद्धत आवडली. एखादे पेशंट येतात, पेशंट घेऊन येतात
पेशंटचे मित्रमंडळी माझ्या संस्थेला येऊन देणगी द्यायला लागले. ते सगळं मी बँकेत भरते आणि पेशंटला पण चेक स्वरूपात मी मदत करते. आणि मला माझ्या जीवनाचं ध्येयच ते आहे की कॅन्सर पेशंटची होईल तेवढी सेवा करणे. आणि माझं भगवंताजवळ एक मोठं मागणं आहे परमेश्वराकडे की हा कॅन्सर हाच पूर्ण नष्ट करणं. जसं पूर्वी देवी रोग वगैरे होते तसा हा पूर्ण कॅन्सर रोग नष्ट व्हावा, हा रोगच बंद व्हावा अशी माझी भगवंताच्या चरणी खूप मनापासून प्रार्थना आहे. आणि मला जसं जीवदान मिळालं, आत्तापर्यंत मी जेवढे पेशंट हाताळले, आता 10 वर्षाचे आहेत, काही 7-8 वर्षाचे आहेत, काय एकाच दुसरं लास्ट स्टेजचं आलं तर दगावलं असेल, पण बरेच पेशंट माझ्या सानिध्यात आहेत. मी त्यांच्याकडे जाते, त्यांची विचारपूस करते, त्यांना मार्गदर्शन करते, आहाराविषयी माहिती देते. कारण कॅन्सर कोल्हापूरला आम्हाला किंवा मुंबईला टाटा हॉस्पिटलला हे ट्रेनिंग आम्हाला दिलं जातं. आणि ही संस्था माझी अगदी छोटंसं रोपटं आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे हे मोठं वटवृक्ष व्हावं, सगळ्यांनी हातभार या संस्थेला लावा की बऱ्याच लोकांना या देणगीची मदत करावी. आणि माझं परत एकदा भगवंताजवळ मागणं आहे की हा कॅन्सर रोगच नष्ट व्हावा, कॅन्सर मुक्त व्हावा अशी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करते. जय हिंद, जय भारत.